नासिक के मालेगांव में मौसम नदी एक बार फिर सुर्खियों में है। आरोप है कि अवैध कत्लखानों से बहने वाला खून और गंदा पानी सीधा नदी में छोड़ा जा रहा है, जिससे लाखों लोगों की सेहत पर खतरा मंडरा रहा है। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार मालेगांव की मौसम नदी में सालों से अवैध कत्लखानों से खून और मांस का कचरा बहाया जा रहा है। ये पानी गिरना डैम तक पहुंचता है, जिससे लाखों लोगों की सेहत पर असर पड़ रहा है। सरकार दावा करती है कि नदी में खून मिला पानी नहीं छोड़ा जा रहा, लेकिन जमीनी हकीकत कुछ और है। अब भाजपा विधायक विक्रांत पाटिल ने विधान परिषद में आवाज उठाई, जिससे उम्मीद जगी है कि मौसम नदी को फिर से साफ किया जाएगा। ही मालेगाव शहरातून वाहणारी मौसम नदी, हिला आपण एकेकाळी हिचं पाणी पित होतो, हिला मोक्षगंगा म्हणतात। आणि ही मोक्षगंगेमध्ये गेल्या 14 वर्षापासून आज हे 15 वर्ष चालू आहे बेकायदेशीर कत्तलखान्याचं पाणी सोडले जातं। त्याच्यावरती शासन दरबारी सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आणि त्याच्यामध्ये मालेगाव शहरात बेकायदेशीर कत्तल होऊन रक्तमिश्रित पाणी गटारीद्वारे मौसम नदीमध्ये येते आणि ठिकठिकाणी अवैध कत्तलखाने निर्माण होऊन त्याचं प्रदूषण रक्तमिश्रित पाण्याद्वारे गिरणा धरणात ते गटारी मोक्षगंगा नदी असेल, ओवाडी नाला असेल किंवा इतर उपनद्यांद्वारे गिरणा नदीत मिसळतं आणि गिरणा धरणात जाऊन ते पाणी नागरिकांना पिल्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहे। नागरिकांच्या आरोग्याचा विषय जर धरला तर रोज अनेक दवाखाने फुल आहेत, साथीचे आजार चालू आहेत। रक्तमिश्रित पाणीसाठी आम्ही वेळोवेळी बकरी ईदच्या दिवशी आंदोलन करतो, आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले। दुसरी गोष्ट, आयुक्त साहेब येतात, निवेदन घेतात, परत जैसे ते तैसी परिस्थिती आहे। कुठलीही कारवाई इथे म्हणजे प्रॅक्टिकली होत नाही। आंदोलन केल्याशिवाय अधिकारी जागे होत नाही, फक्त देऊन देतात, निवेदन घेतात, चालले जातात, काहीच कारवाई होत नाही। लाखो करोड रुपये मी या अगोदरच सांगितलंय की येत्या 15 दिवसात ते 1 महिन्यात आम्ही बाहेर होणारी सगळी कत्तल ही आमच्या मालकीच्या कत्तलखान्यामध्ये होईल। आणि तिथं असंही स्पष्ट करण्यात आलं की अवैध कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे अधिकार हे पोलिसांना आहेत। आमचे अधिकार फक्त जे रक्तमिश्रित पाणी येतं ते नदीमध्ये न जाता ते ट्रीटमेंट प्लांटला जाणं किंवा कत्तलच बाहेर नाही झाली तर ते बाहेर रक्त येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, ते आमच्या महापालिका मालकीच्या कत्तलखान्यात होईल।